काय ग, तू साडी चेंज नाही केलीस का अजून? मला वाटलं पूजेपुरती नेसली आहेस. वहिनी ते कामाच्या गडबडीत राहिलंच. हो, पण कामाच्या गडबडीत म्हणजे हे असं साडी नेसून काम करणं कम्फर्टेबल आहे का? युनिफॉर्म म्हणून घालायचा असतो की नाही? राहू दे, आता ते कर कम्प्लीट तू, मग बघूया. आणि कोशिंबिरीमध्ये दही नको घालूस आता, आणि त्याच्यावर मीठ घालू नकोस, नाही तर पाणी सुटेल. हो चालेल. ही मुलगी कामच कसं करते बघा ना. काम धाम काही नाही हिला. आपल्या देवघरात येऊन पूजा करते. नाही स्वानंदी, तुझ्या कदाचित लक्षात नसेल तर मी तुझ्या लक्षात आणून देते. आपल्या घरी ना पूजा अर्चा करायचा मान घरच्या सुनेला असतो. चिंगी, चिंगी, हा काय ग, काय झालं? लक्ष कुठे आहे? बरी आहेस ना? हो मग सकाळी जे काय झालं त्याचा विचार करतेस का? वहिनी, अहो सकाळी मी पूजा करून नक्की काही चूक नाही केली आहे ना? कारण मी ना एक नंबरची येडपट आहे. डोक्यात जे काही येतं ना लगेच करून टाकते आणि मग हे असं पस्तावा करत बसते. मी तेव्हाही सांगितलं, आता परत सांगते, पूजा करणं ह्यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे पूजा करून तुझं काही चुकलेलं नाही आहे. मनापासून पूजा केलीस की नाही, देवाला फुलं वाहिलीस, हात जोडलेस, आणि मुळात देवावर काही एका माणसाचा हक्क नसतो. हो, आता तू पूजा केलीस ह्याबद्दल आपल्या घरात वेगळी मतं असू शकतील, पण मला आणि राजवाड्यांना किंवा आजींना पण त्यात काहीच चुकीचं नाही वाटलं. त्यामुळे ठीक आहे, तू एवढा नको विचार करूस. पण मी मल्लिका मॅडमना खरंच आवडत नाही ना. म्हणजे हा अगं, पण मुळात ठीक आहे ना, आपण प्रत्येकाला आवडलंच पाहिजे, हे काही गरजेचं नसतं. नाही, पण मला ना मल्लिका मॅडमची खूप भीती वाटते. म्हणजे त्या कधी कधी ना माझ्याशी खूप चांगलं बोलतात आणि कधी कधी ना माझ्यावर खूप जोरात ओरडतात. त्यांना कसला राग येतो ना मला तेच कळत नाही. हो वहिनी, असं का करत असतील बरं त्या? हे बघ बाळा, अगं एकेकाचा स्वभाव असतो, आणि असं प्रत्येक गोष्ट मनाला नाही लावून घ्यायची. आपल्याला नाही माहिती कोण काय परिस्थितीमध्ये, काय विचारामध्ये आपल्याशी बोलत असतं. आपण एकच गोष्ट करू शकतो, आपलं काम चोख करायचं, आपल्यामुळे कोणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यायची, त्याची खबरदारी घ्यायची, बस. पण वहिनी, घरच्या मालकिणीला नोकरांचा त्रास झाला की मालकीण नोकरांना घरातून काढून टाकते. पण मी तर इकडेच राहणार आहे ना, मग मला तर या सगळ्याची सवय करून घेता आली पाहिजे, नाहीतर पुढे खूप अवघड होईल. म्हणजे म्हणजे मी स्टाफ आहे ना इकडे, तर मला घरातल्यांचं सगळं मन राखता आलं पाहिजे असं. हां, नाही पण मी म्हणाले तसं तू काही चुकत नाही आहेस, आणि तुझ्या वागण्याची सवय हळूहळू होईल घरातल्या प्रत्येकालाच. बाकी तू काम व्यवस्थित कर, आणि सतत आपल्या स्वतःच्या मनाला विचारत राहायचं बरं का, की आपण चुकतोय का. हां. आपलं मन बरोबर सांगत असतं आपल्याला. आपल्याकडनं जर काही चुका होत असतील तर सगळ्यात आधी मनातून येत असतं, ते ऐकायला शिक, ते निग्लेक्ट नाही करायचं. कळतंय ना मी काय सांगायचा प्रयत्न करते ते? हो वहिनी. माझं मन तर सांगतंय अंशुबन साहेबांचं ऐक, आणि मी नेहमी त्यांचंच ऐकणार वहिनी. चिंगी, गोष्टींचा एवढा विचार करून स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा, आणि जर काही वाटलं तर लगेच तुमच्याकडे यायचं. बाकी अभ्यास वगैरे कसा चाललाय तुझा? मस्त चाललंय वहिनी. त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं बरं का. हो. हे फॉर द टाइम बिंग काम वगैरे सगळं ठीक आहे, पण आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आयुष्यात. हे सतत डोक्यात राहू दे. छान अभ्यास केलास तर माझा तुला सपोर्ट असणारच आहे. हो. हो हो, मिळाली मिळाली. मस्त जमले रे, एकदम परफेक्ट. पैसे 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 मिळतील रे, चिल कर. ह्या घरात ना काय किंमतच राहिली नाहीये माझी.
मॉम नॉक करून येत जा यार माझ्या मध्ये. चुपा, हे घर माझं पण आहे, नोकर नाहीये मी या घरातली. आणि मॉम आहे तुझी, नॉक करून ये म्हणे. ओके चिल. काय झालं एवढे हायपर कायस? हे घरातले नोकर आहेत ना, डोक्यावर बसलेत माझ्या, नाचतायत डोक्यावर. अगं मग तो नाच बघायचा आणि मजा घ्यायची मॉम. व्हॉट? बट ते सगळं सोड. हे बघ कसली की आहे ही? एनी गेसेस? कोडी घालू नको हा, पटकन सांग. मॉम समर दादाच्या केबिन मध्ये जो लॉकर आहे ना त्याच्या कीज आहेत. काय? एक मिनिट, तुझ्याकडे कशी आली? मॅजिक अंशू, बनवून घेतली मॉम. एक मिनिट, आता काय त्यावरून मला लेक्चर देणार आहेस का? नाही, उलट तू बरं केलंस. बघ ना, आपण किती चांगलं वागतो या लोकांशी, पण या लोकांना आपली किंमतच नाही. नाही किंमत ना कुणी आपल्याला पैसे देत. यू आर राईट मॉम. म्हणूनच ना ह्यावेळी मी आता मोठा हात मारणार आहे. मला ना खूप पैशांची गरज आहे यार. बरं करतोयस, आणि त्या पैशावर तुझाच हक्क आहे. यस यू आर राईट, करेक्ट. पैसा नसला ना माझं डोकं चालत नाही मॉम, यू नो दॅट. हे बघ, एक काम कर, जे काय करशील ते एकदम सांभाळून कर. खबरदारी घे, आपलं कुठेही नाव येता कामा नाही. येस मॉम, बाय. बाय. नमस्कार. नमस्कार सर. समरराव आहेत का? सर मीटिंगसाठी बाहेर गेले आहेत, पण येतीलच थोड्या वेळात. काही काम होतं का सर? अहो एवढं काही महत्वाचं काम नव्हतं. म्हणजे हा प्रसाद त्यांना द्यायचा होता आणि त्यांना भेटायचं होतं, थोडंसं बोलायचं होतं त्यांच्याशी. येतीलच 10 मिनिटात. बरं मग मी थांबतो इथेच हवं तर. खरं तर मी फोन करूनच यायला हवं होतं, पण इकडच्या बाजूला आलो होतो म्हणून म्हटलं भेटून घ्यावं. ठीक आहे, कळवते मी त्यांना. हॅलो सर, स्वानंदी मॅडमचे वडील आले आहेत. काका आलेत ऑफिसमध्ये? द्या द्या फोन द्या. हो. हां नमस्कार जावई बापू. हा नमस्कार काका. सॉरी हा मी असा अचानक इकडे आलो. अरे सॉरी काय काका, तुम्ही मला भेटायला कधी येऊ शकता. नाही नाही ते बरोबर आहे तुमचं, पण मी खरं तर तुम्हाला फोन करून यायला हवं होतं. मला एका विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं. काय आहे, आमचा सिनियर सिटीजनचा एक ग्रुप आहे. आम्ही पर्यावरणासाठी बरंच काही काम करतो आणि मला माहिती आहे की तुम्ही सुद्धा पर्यावरणवादी आहात. तुम्ही सुद्धा खूप काम करत असता त्या विषयावर, म्हणून बोलायचं होतं. हो अर्थात, मलाही आवडेल तुमच्याशी या विषयावर बोलायला. तुम्ही असं करा, तुम्ही माझ्या ऑफिसमध्येच थांबा. मी माझी एक मीटिंग आहे ती संपवतो आणि लवकरात लवकर यायचा प्रयत्न करतो. ठीक आहे? नाही 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 तुम्ही तुमचं काम संपूर्ण अतिशय सावकाशपणे आलात तरी चालेल. मी इथे बसतो ना. बसा, मी आलोच. हो. येस सर. सर, तुम्ही सरांच्या कॅबिनमध्ये बसलात तरी चालेल. नाही नाही नको, त्याची काही गरज नाही. मी इथे बसतो ना. नाही सर, प्लीज तुम्ही आतच बसा, नाहीतर सर माझ्यावर चिडतील. मी तुमच्यासाठी चहा मागवू का? मी बसतो हवा तर, पण चहा वगैरे काही नको. ओके. थँक्यू.